नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर आपला चर्चेचा कार्यक्रम धुराळा. आणि यावेळचा विषय अतिशय वेगळा आहे. महाराष्ट्रात कधी नव्हे ते विरोधी पक्ष सगळा मिळून 50-55च्या घरात आहे आणि तो स्वतःच इतका अल्पसंख्य झालेला आहे, ज्यामुळे एक संविधानिक पेच निर्माण झालेला आहे. तो म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं कुणाला आणि त्याचा फॉर्म्युला काय असावा. अशाच प्रकारची घटना किंवा असं उदाहरण लोकसभेत सुद्धा पाहायला मिळालं होतं. कारण गेल्या काही काळामध्ये काँग्रेसला अतिशय कमी जागा तेव्हा मिळत होत्या. आज जसे राहुल गांधी लगेच विरोधी पक्षनेते झाले तशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी सुद्धा असा पेच तयार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा असा पेच पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे जेव्हा विधानसभा सुरू होईल, तिचं कामकाज सुरू होईल पूर्ण क्षमतेनं, जे नागपूरला पहिल्यांदा पूर्ण सेशन सुरू होईल आपल्याला पाहायला मिळेल, त्यावेळी नेमकी स्थिती कशी असेल. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आम्ही त्या बाबतीत कोणतीही दबाव तंत्र किंवा कोणताही वेगळा विचार करणार नाही. आम्ही सहकार्य करू विरोधी पक्षांना. आता प्रश्न असा आहे, विरोधी पक्ष 3 पक्षांचा मिळून आघाडी आहे, महाविकास आघाडी. त्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा, मग शिवसेना आणि राष्ट्रवादीला. या पार्श्वभूमीवर हे सगळं कसं जुळून येणार हा मुद्दा आहे. आणि तोच विषय घेण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत शिवराय कुलकर्णी, जे भाजपचे नेते आणि प्रवक्ते आहेत, बालाजी गाडे पाटील, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते, आणि याशिवाय एक खास पाहुणे आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे अनंत कळसे. डॉक्टर अनंत कळसे हे विधिमंडळ सचिव राहिलेले आहेत आणि अनेक वर्ष त्यांनी सेवा बजावलेली आहे. विधिमंडळाचे कायदे कानून, संकेत, कारण अनेकदा संकेतही महत्त्वाचे ठरतात, याचं त्यांना अतिशय उत्तम ज्ञान आहे. तेही आपल्यासोबत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणि आपल्यासोबत आहेत पुढारी वृत्तपत्राचे सहयोगी संपादक, राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक. सगळ्यांचं स्वागत. अनंत कळसे यांच्याकडे जाईन. कळसे सर, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. पेच सगळं आपल्या समोर आहे. साधारण अशा बाबतीत कायदे आणि संकेत काय सांगतात, कशा प्रकारे याबद्दल ऍडजस्टमेंट होऊ शकते, विधानसभा अध्यक्षांचा यातला प्रेरोगेटिव्ह, त्यांचा रोल आणि विरोधी पक्षांमधलं एकमत, या बाबतीत आपण काय मार्गदर्शन कराल? सर, हा फार चांगला प्रश्न आपण विचारला. यामध्ये बेसिकली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर आपण संसदीय कार्यपद्धती घेतलेली, अंमलात आणलेली आहे. आणि ही संसदीय कार्यपद्धती जी आहे ती ब्रिटिश वेस्टमिन्स्टर मॉडेल आपण ज्याला म्हणतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे. ब्रिटिश संसदीय प्रथा, परंपरा ह्या सर्व आपण घेतलेल्या आहेत. आणि यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या बाबत एक असं सांगायचं आहे की त्याच्यामध्ये संकेत किंवा प्रथा हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये अशा आहेत की किमान विरोधी पक्षाला सभागृहाचा कोरम पूर्ण होईपर्यंत किंवा कोरम पूर्ण करेपर्यंत तरी सदस्य संख्या असावी, असा संकेत आहे. आणि याच प्रथा आहे आपल्याकडे. 1978ला महाराष्ट्र लेजिस्लेचर लीडर ऑफ अपोजिशन ॲक्ट आला आणि या कायद्यान्वये विरोधी पक्षाला, नेत्याला सर्वप्रथम मान्यता देण्यात आली, कायदेशीर मान्यता देण्यात आली. आणि त्यांना सर्व फॅसिलिटीज, पर्क्स, बंगला, व्हेकल्स वगैरे सर्व पुरवण्यात आलं. पण यापूर्वी सुद्धा 1962चा जरी आपण आढावा घेतला, त्यावेळी सुद्धा काँग्रेसला थम्पिंग मेजॉरिटी होती. माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा 268 सीट होत्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या, त्यापैकी 220 काहीतरी काँग्रेसला मिळाल्या होत्या. 1967ला सुद्धा तीच परिस्थिती होती, कमी जास्त प्रमाणात. 1972ला तीच परिस्थिती होती. पण त्यावेळेस विरोधी पक्षनेता सभागृहात नव्हता. आणि आता आपल्याला कल्पना आहे की यावेळेस महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि कोणत्याही एका पक्षाला 29 जागा मिळत नाही किंवा त्यांनी प्राप्त केलेला नाही. त्यामुळे यावेळेस महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नसणार महाराष्ट्र विधानसभेत, हे स्पष्ट आहे. आणि आपण प्रसन्न सर की पार्लमेंटचे उदाहरण दिलेलं आहे. राहुल गांधीला मागच्या टर्ममध्ये विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलेलं नव्हतं, कारण काँग्रेसची सदस्य संख्या तेवढी नव्हती. पण यावेळेस सदस्य संख्या झाल्यानंतर त्यांना तातडीने विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. त्यामुळे सर, मला असं वाटतं या विधानसभेमध्ये हा विरोधी पक्ष नेता कदाचित नसेल, असं मला वाटतं. कळसे पाटीलजी, एक मगाशी फक्त माझ्याकडनं चूक झाली. शिवसेना मोठा पक्ष नाहीये, म्हणजे महाविकास आघाडीतला, माफ करा, काँग्रेस नाहीये. मी मगाशी काँग्रेस असं म्हणालो होतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 20 जागा आहेत, काँग्रेस 16 आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि मग समाजवादी पार्टी आणि बाकीचे सगळे आहेत. माझे 2 प्रश्न आहेत कळसे पाटीलजी. एक तर तांत्रिकता मला पूर्ण करून घ्यायची आहे. 29 हा आकडा कशा प्रकारे आला हे आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी कृपया सांगा, की हा 29चा आकडा का म्हणून. आणि दुसरी गोष्ट,
29 हा आकडा हा एक कायदेशीर तरतूद म्हणून किंवा त्याची ती गरज असेल की एवढ्या आमदारांच्या तुलनेत तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळालं पाहिजे. प्रश्न असा आहे की विरोधी पक्षनेतेपद मात्र नक्की संविधानिक आहे, त्याला आपल्या महाराष्ट्रात तर कॅबिनेट मिनिस्ट्रीचा त्याला दर्जा सुद्धा आहे, त्यांना एक वेगळा कक्ष सुद्धा असतो. असं जर का मानल्यास तिकडे रिप्रेझेंटेशन गरजेचं आहे विरोधी पक्षांचं, आणि हे मान्य केल्यास आकडा महत्वाचा की पद महत्वाचं? नाही, यामध्ये एक प्रसन्न साहेब एक स्पष्ट आहे हो. की विरोधी पक्ष नेता हे पद प्राप्त करण्यासाठी कोरम जो असतो 10%, म्हणजे सभागृहाच्या 288च्या 10%, आपण जर हे गणित केलं साधं त्रैराशिक, हो. तरी तो 28 पॉईंट समथिंग काहीतरी येतं, बरं. 8 वगैरे काहीतरी येतं. त्यामुळे 29 ही संख्या येते कोरमची. म्हणजे 29 ही संख्या जर त्यांच्याकडे असली बरं. एखाद्या पक्षाकडे, इंडिव्हिज्युअल पक्षाकडे, तर त्या पक्षाला ते विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं. बरं. आणि हे संकेत जे पार्लमेंटरी प्रॅक्टिस अँड प्रोसिजर, कौल एंड शब्दर आहे, मेस पार्लमेंटरी प्रॅक्टिस आहे, हे म्हणजे ब्रिटिश प्रथा परंपरा आहे. हो. याच्यामध्ये कायद्यामध्ये 78चा जो कायदा आहे त्यामध्ये असं कुठे म्हटलेलं नाहीये की त्याला 10% मत, सदस्य संख्येच्या 10% बरं. सदस्य पाहावेत, बरं. असं त्या 78च्या कायद्यात म्हटलेलं नाहीये. पण ही फार पूर्वीची हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्सची प्रथा आहे. आणि खरं आहे. तीच प्रथा आपण पार्लमेंटमध्ये घेतलेली आहे आणि आपण महाराष्ट्र विधानसभेमध्ये तीच प्रथा घेतोय. त्यामुळे ते गटनेते असतील, विरोधी पक्ष नेते जरी नसतील तरी प्रत्येक पक्षाचे ते गटनेते असतील आणि त्यांना योग्य तो म्हणजे वेळ वगैरे जो आहे बरं. तो सभागृहामार्फत, अध्यक्षांमार्फत दिला जाईल आणि त्यांना फक्त त्या कायद्याप्रमाणे पर्स, फॅसिलिटीज, एम्युनिटी नसतील एवढंच आहे. ते गटनेते असतात ते सगळ्या मी महाराष्ट्र त्या विधानसभेमध्ये. कळसे पाटील सर, आणि मी त्यांना योग्य तो कळसे सर, मी तुम्हाला त्या representation प्रश्नासाठी किंवा वेगळा संधी येतो की विरोधकांमधला गटनेता आणि विरोधी पक्षनेता याच्यातल्या तांत्रिकता, अधिकार आणि मर्यादा या बाबतीत मी तुमच्याकडे सविस्तर येतो, कारण फार इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही आता तुमच्या बोलण्यामुळे लक्षात आला. गाडे पाटलांकडे जाण्यापूर्वी एक अनंत कळसे साहेबांना एक प्रश्न मी विचारेन. कळसे सर, विरोधी पक्ष नेता हा विरोधातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा नेता तो विरोधी पक्ष नेता असतो का विरोधकांचा नेता तो विरोधी पक्ष नेता असतो? म्हणजे मला हे विचारायचं आहे की हे तीनही पक्ष मिळून आमच्यातला हा माणूस आम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून मान्य आहे असं जर का प्लीड त्यांनी केलं अध्यक्षांसमोर, तर अध्यक्ष तो कॉल घेऊ शकतात का? का तिथे 29 आमदार असलेलाच पक्ष लागतो? नाही सर, याच्यामध्ये प्रथा परंपरा अगदी क्लिअर आहे. आणि उदयजींनी सांगितलं की जो मावळणकर नियम आहे हो. तो त्यांनी घालून दिलेला आहे, तो सुद्धा हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या प्रथेवरच आहे. त्यांचं बरोबर आहे उदयजीचं. हो. पण एक मी स्पष्ट करू इच्छितो की विरोधी पक्ष नेता हा एका पक्षाचा असतो. त्यामुळे जॉईंटली जरी यांनी क्लेम केलं सर्वांनी किंवा सगळ्यांचे मिळून एवढे आहेत, तर हा या जॉईंटली त्यांचा हा नेता आहे, बरं. आघाडीचे नेते आहेत. तर हे मला वाटतं त्या संकेतामध्ये किंवा ते जे नियम घालून दिलेले आहे त्यामध्ये बसणार नाही. आणि तोच निकष पार्लमेंटमध्ये सुद्धा लावला आहे. आणि या संदर्भात एक निर्णय सुद्धा आहे, मला वाटतं सुप्रीम कोर्टचा काहीतरी निर्णय सुद्धा आहे, तो आता माझ्याकडे आहे. पण एक्झॅक्टली मला आता त्याचं टेक्स्ट आठवत नाही, AIR वगैरे. पण मागच्या प्रकरणात कोर्टाने निर्णय दिलेला आहे या संदर्भात काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याच्या बाबत. त्यावेळेस सुद्धा असं मला माझ्या माहितीप्रमाणे, इफ आय एम करेक्ट, मला आठवतं की विरोधी पक्षनेता हा एका पक्षाचा असतो तो विरोधी पक्षनेता. आणि त्यामुळे पक्षाला हे 10% जे असते, म्हणजे कॉमन साधा रूल आहे की किमान कोरम तरी त्यांनी पूर्ण केला पाहिजे. सभागृह चालण्यासाठी कोरम महत्वाचा. मी कळसे सर, मी यासाठी नंतर येतो. मी आता दोन पक्षांच्या प्रवक्त्यांकडे जातो. मी एक शेवटचा प्रश्न कळसे सरांना. कळसे सर, मी मगाशी म्हणालो तसं, तुम्ही म्हणाला तसं, गटनेता तर राहणारच आहे, ते तर येतीलच, पण विरोधी पक्ष नेता असणं त्याचे स्वतःचे, त्या व्यक्तीचे, त्या पदाचे असे काय अधिकार आहेत की जे विरोधकांमधल्या गटनेत्यापेक्षा ते पद जास्त महत्वाचं ठरतं? सर, याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे विरोधी पक्ष नेते या संदर्भातला आपल्या महाराष्ट्रामध्ये 1978ला आपण कायदा केलेला आहे. आणि विरोधी पक्षनेते पद हे घटनात्मक पद आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये नेक्स्ट टू CM हे विरोधी पक्षाचं स्थान असतं. त्यांना पर्क्स, फॅसिलिटीज, बंगला हे सगळं मंत्र्यांप्रमाणे सॅलरीज, अलाउन्सेस सगळं मिळते.
आणि त्याला विधानसभेमध्ये एक वेगळं स्थान असतं. विरोधी पक्षनेते उभे राहिल्यानंतर बोलायला सर्वांनी खाली बसायचं असतं. त्यांना प्रोटोकॉल असतो अध्यक्षांमार्फत. त्यांना एक वेगळ्या प्रकारचा प्रोटोकॉल, सीएम नंतरचा प्रोटोकॉल त्यांना दिला जातो. पहिलं भाषण कुठल्याही प्रस्तावावरचं हे विरोधी पक्षनेते सुरू करतात आणि ते मतं आपली मांडतात आणि ते कधीही इंटरप्ट करू शकतात. जसे मुख्यमंत्री कधीही इंटरप्ट करू शकतात भाषणामध्ये, सभागृहामध्ये, तसे विरोधी पक्षनेत्याला वेगळे अधिकार आहे. आणि आपल्याकडे कायदाच आहे, त्यामुळे कायद्याच्या मध्ये ज्या अम्युनिटीज फॅसिलिटीज आहे त्या सुद्धा या पदाला अवेलेबल आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद एक विशिष्ट असं वेगळं असं कॉन्स्टिट्यूशनल घटनात्मक पद आहे, तसं गटनेत्याचं नाही आहे. गटनेत्याला प्रोटोकॉल जास्तीत जास्त भाषणामध्ये मिळेल आणि पण त्यांना इतर सगळं हे जे फॅसिलिटीज आहे हे मिळत नाही गटनेत्याला. हा फरक आहे सर. मी खरं आहे, ते काहीही होऊ शकतं. याच नोटवरती चर्चेचा सुद्धा अंत करूया, कारण या निमित्तानं यापूर्वी सुद्धा अशा काहीही होऊ शकतं. कालपर्यंत विरोधी पक्षनेते आणि विरोधात बसलेले नंतर लगेच 2014ला सत्तेमध्ये कसे आले होते तेही आपण पाहिलं. सत्तेतले तिकडे सुद्धा गेले होते. त्याच गोष्टीचं नाव राजकारण. या कार्यक्रमासाठी आपल्याला उदय तानपाटक कळसे सर, तुमचे एक विशेष आभार. आपणही वेळ दिलेत. त्याचप्रमाणे आपले बालाजी गाडे पाटील, शिवराय कुलकर्णी यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.